पण ते पिंट्या म्हणला मम्मीला, मम्मी काय रे, तू पूर्वी चांगली खीर करायची ग, मग आता नुसतं दूधच असते खिरीत. ती म्हणली, गाडवा मॉक्स लावून पेला तू रे, मॉक्स काढून ते खीर तशीच राहिली. ओळखू आलं नाही म्हणून विठ्ठल. आपलं हे कीर्तन म्हणजे खेळीमेळी चालतं बरं का. मला काही महाराज समजायचं नाही, सगळीच महाराज मंडळी आहे. आमचा संप्रदाय असा आहे, कोणीतरी एकाने बोलायचं आणि बाकीच्यांनी श्रद्धेने श्रवण करायचं, असं इथे छोटा मोठा काही नाही. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी, बस आनंद आहे. या संबंधाने सर्व महाराज मंडळी आमचे जुने. प्रकाश बाबा बरं आहे, सिन्नर काही सोडलं नाही तुम्ही? हां प्रल्हाद महाराज चुकलं होतं, बरेच दिवस झाले ना भेटी काढणे. कुर्मदास म्हणजे पांडुरंग असायला, पंढरी आलं जवळजवळच आलं, काय नाही जाऊ दे, आता ते चुकत असते. त्यापेक्षा दोन्ही मृदंगाचे आर्य महाराज, आम्हाला खूप स्वाभिमान आहे. भगुरे गुरुजी, रोहिदास महाराज, राहुल चांगलं नियोजन, धावपळ असते त्याची. तिकडे तांबे कैलास बसले असतील, अशोकराव हो ते काय आहे पुढे. महाराज तुम्हालाही नमस्कार. हो ना, तर नमस्कारातून बरेच महाराज राहून जातील. विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, हा तू माणिक आहे ना? ठीक आहे, आलं लक्षात. तुझं नाव घ्यावं म्हणून हसत होता. ठीक आहे ठीक आहे, आपलं यालाच कीर्तन समजा तुम्ही आता. निलेश भाऊ, खूप लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अवताडे पाटील दिसतात, बरीच पाटील मंडळी, मते मामा, राजू मामा आले का? त्यांनी वाढदिवस ठेवला बरं का माझा 8 तारखेला. अशोकराव धामोरीला ते निमंत्रण द्यायला आले. उठून उभं राहून आता करूनच घ्या ना, तापला तवा आहे ते. तब्येती लक्ष द्या. हा आता ते हे आचार्य आहे, तब्येतीहून लक्षात आलं असेल तुमच्या. बस त्यांच्याकडे सकाळी 9 वाजता कार्यक्रम सुरू होणार वाढदिवसाचा धामोरीला. म्हणून राजू मामाच्या वतीनं तुम्हाला जाहीर निमंत्रण. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानंच करायची असेल. हा होऊ शकते, जमते ते. आता विठ्ठल 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 विठ्ठल. बस साहेबांनी केलेला संकल्प, सगळ्या भाविकांनी दिलेला प्रतिसाद, आणि म्हणून हा आजचा दिवस उजडला. पांडुरंगगिरीजी महाराज, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आता सर्वांनी आपापल्या परीनं सहकार्य केलं असेल, हे पूर्वीपासून आहे. एकट्या श्रीकृष्णाच्या करांगुळीत गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी देवबापानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही. शक्ती असून आपले सगळे गोपाळ बोलवून घेतले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, ते काठ्या गोंगड्यावाले आले. काय देवा, काठ्या लावा बाबा, काठ्या लावा रे, आपल्याला गोवर्धन उचलायचं आहे. जगाचा बाप सांगतो गोपाळला. सगळ्यांनी काठ्या लावल्या विना सहकार. तेव्हापासून समजून घेत जा, काही काही मध्ये येतं ते. सगळ्यांनी काठ्या लावल्या, श्रीकृष्णजीनं करांगुळी लावली, अख्खा गोवर्धन उचलला. तसं या कार्यामध्ये जास्त मोठी देणगी ज्याची असेल त्याला श्रीकृष्ण समजा. आणि एखादा फाटक्या कपड्याचा असेल
मागे सारखं मागे. गुडघ्याच्या वर धोत्र, गाठी गाठीचं, 12 बंदी, मळकटलं पागोट, 2 शेळ्या चारत असेल कृष्णा बुवा. जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, परिस्थिती बिकट असेल, त्यानेही आपल्या कमाईतला 101 रुपया आणून दिला असेल, त्याला गोपाळ समजा. या सिन्नर परिसरातले सगळे गोपाळ आणि श्रीकृष्ण एकत्रित आले, त्याचा परिणाम हा आजचा दिवस उजाडला. धरिली जी होती चित्ती आणि त्याची डोळ्या दिसती. आले आवडीसी फळ, 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 आले आवडीसी फळ. झाले कारण सकाळ, झाले कारण सकाळ, आले आवडीसी फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ. आले कारण सकाळ, झालं कारण सकाळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ. धरिली जी होती चित्ती त्याची डोळा दिसती. आले आवडीसी फळ, झाले कारण सकळ. आज तो आनंदाचा दिवस आहे. पूर्णत्वास गेलेलं कार्य आहे आणि पूर्णविराम याच्यातच आहे. प्रपंच कितीही करा अपूर्ण राहणार आहे. किती मोठा संसार असू द्या, पूर्ण झालेला नाही कोणाचा. बाकीच्याचं काय लावून बसता. रावणाचा संसार डोळ्यापुढे आणा. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7 कोटी. 48,000 10 ग्रामला गुणाकार करा. 7 कोटी घराचा मेंदू बंद पडेल नाशिक जिल्ह्याचे. रावणाचा संसार, एवढी संपत्ती. बरं, काही जवळ संपत्ती असते तर शक्ती नसते. 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती. शक्ती असते, संपत्ती असते तर भक्ती नसते. शंकराचा 1 नंबरचा भक्त रावण, एवढी भक्ती. 1000 कमळ वाहण्याचा नियम. एक दिवस 999 कमळ वाहलीन, 1 कमळ कमी पडलं. रावण उठला नाही, मुंडकं तोडून वाहलं. सिरों को काटी केरी आपने किया जब हो में रावण ने. सिरों को काटी करी अपने किया जब हो में रावण ने. किया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. सदा भोले भंडारी दिगंबर हो तो ऐसा, हो तो ऐसा, हो तो ऐसा. सिरों को काट कर अपने किया जब होम रावण ने. दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. सदाशिव भोले भंडारी. 1 नंबरचा भक्त रावण शंकराचा. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. भक्ती, शक्ती, संपत्ती, सत्तेचा विचार करा. गाढववळी गजानन आणि 6वी करी बाळणपण. ही सत्ता भोगली रावणानं. 6वी बाळणपणाच्या कामावर होती. गणपती बाप्पा गाढवं राखायला होते. ब्रह्मदेव पंचांग पाहायला होते. वारा अंगण झाडायला, मेघ पाणी शिंपडायला होता, अग्नी कपडे धुवायला. काय सत्ता आहे. विद्वत्ता दशग्रंथी होता.
सगळं असतं तर दिवा लावायला वारसदार नसतो. 3,05,000 लोकसंख्या एकट्याच्या घरातली होती. काय हम दोन हमारे दो होते का ते? 1,00,000 मुलं. हे आपला रावणाचा संसार चालला. 1,25,00,000 नातू आणि 80,000 बायका. हिशोब झाला ना? 3,05,000. अशोकराव आता जर तो असता तर दर पंचवार्षिकला बिनविरोध, तर बॅनर लावायची गरज नव्हती. घरात होते तेवढे मतदार. 3,05,000 ते घरातले जातात का विरोधात? एवढा मोठा संसार रावणाचा, तरी खाली पडल्यावर मनाला 3 गोष्टी राहिल्या. सोन्याला सुगंध, स्वर्गाला शिडी, समुद्र गोड करायचा. रावणाचा पूर्ण झाला नाही तर आपला कसा पूर्ण होईल? कितीही करा, पूर्ण होत नाही. त्याचं नाव संसार आहे. अपूर्ण राहत नाही ठरवलं तर तो परमार्थ आहे. पूर्णविराम ठरलेला आहे. आता 2 वर्ष झाले वारी बंद आहे, तरी पण डोळ्यापुढे चित्र आणा. थोडासा भक्तीला आवर घाला. ते आमचे ब्राह्मण काका तेव्हा म्हणाले होते, आज गर्दी करता, पुन्हा येणार नाही देवळात. आज कॅमेरे आहे ना. नाही, ते आपली जुनी गोष्ट झाली म्हणून थोडं ते. दोन वर्षे झाले वारी नाही गोळे सर, पण लक्षात आणा चित्र. आधी पूर्णविराम ठरला आहे कृष्णाबुवा. तिथं कोणीतरी एक जण बसा खुर्चीवर. घंटा वाजू नका. ते सांगतील आता बरोबर. आता ते त्याची गरजच आहे म्हणा. 2 ठिकाणी ह्या 2 गोष्टी नसल्या तर मजाच नाही. लग्नात तंटा, शेवटी पिऊन का होईना, आणि मंदिरात बस, तेव्हा मंदिरासारखं वाटतं. विठ्ठल विठाला 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 विठाला. ज्यामध्ये पूर्णविराम आहे. निघाला वारीला आषाढीच्या, माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला. आळंदी, पुढे पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर. काही गावं सुटली असेल तर घ्या भरून. आहे का नाही? ठरलेलं आहे का नाही? आळंदी, पुढे काय? पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे भंडीशेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे का? पूर्णविराम सापडला. ज्याच्यात पूर्णविराम आहे तो परमार्थ आहे. हे नसल पटत तर किती चांगलं घर बांधा, वास्तुशांतीच्या दिवशी घरमालक पंक्तीतून फिरतो, कर्तव्य असतं. सावकाश जेवा, लाजू नका बुवा, तात्या लाजू नका, नाना लाजू नका, मामा लाजू नका, रावसाहेब लाजू नका, काकासाहेब. हे जेवणारं म्हणतं थांबा. काय एवढा पैसा होता, मग पत्रा का टाकला, स्लॅब का नाही वतला? याच्या नाकीनं वाली एकटा बदल 12 महिने, त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देतं. त्याच्या पुढचं म्हणतं थांबा. काय एवढा चांगला बंगला बांधला आणि डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला? अरे मेलो तरी पूर्ण होत नाही. ते घर आहे, पूर्ण करता येतं ते मंदिर आहे. लक्षात घ्या. पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, आणि ब्रह्मचारी अथवा संन्यासी आणून कळस बसला की देऊळ पूर्ण झालं. कळस दोघाला बसवण्याचा अधिकार आहे, ब्रह्मचार्याला नाही तर संन्याशाला. संसारिक महाराजांनी भूमिपूजन करावं, देव बसवावे. कळसाच्या भानगडीत पडू नये, कारण कळसाच्या पुढं काही नसतं. तसं ब्रह्मचार्याच्या आणि संन्यासाच्या पुढे काही नसतं. दुसरं एक या, हे जनार्दन नथुजी सानप त्यांच्या वडिलाचं सांगतो. मग 7-12 माहिती आहे मला इकडचा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 नेहमीचे आहे आमचे.
एक विनोद आहे अशोकराव. ब्रह्मचारी संन्यासीच का कळसाच्या कामासाठी? त्याचं कारण पूर्वी सुविधा नव्हत्या, उंच मंदिरं आणि शिड्या बांधायच्या. शिड्या ते शेवरीचे लाकडं जुने, पांडुरंग बाबा जुने लाकडं शेवरीचे, त्याच्या शिड्या. आणि संन्यासी कळस घेऊन पाठवायचा वर. समजा असं होऊ नये, पण समजावर चाल. शिडी मोडली समजा, आणि संन्यासीन ब्रह्मचारी कळस घेऊन खाली पडला, तर त्याचं कोण आहे रडायला? बाकीचे आहेत पुंडली कवर्ध. जाऊ द्या, आनंद आहे. हे सगळे अति परिचयाचेच पुढेही आहे, भोवताल उभे आहे, त्याच्यामुळे मला हे कीर्तन वाटतच नाही. आपण घरी बसून भावा बहिणीसोबत माय बापासोबत गप्पा मारतो तसा कार्यक्रम चालू आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली जगद्गुरु तुकाराम. आणि दुसरं एक बरं का पांडुरंग बाबा, संसाराचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण एक लक्षात ठेवा, इथून पुढच्या किती पिढ्या सिन्नरच्या जातील, पण इथं येऊन या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील, म्हणतील केवढा ठेवा आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची भुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे उत्तमची भुरे कीर्ती मागे. ओ कीर्ती मागे उत्तमचे गुणे कीर्ती मागे. कीर्ती मागे उत्तमची भुरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरण्याची सारे. तुका म्हणे कामरण्याची सारे. तुका म्हणे कामरण्याची सारे. तुका म्हणे कामरण्याची सारे. उत्तमाची पुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे उत्तमाची पुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे उत्तमची भुरे कीर्ती मागे. उत्तमची भुरे कीर्ती मागे. एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सूरत से कीरत बडी बिनपंख उड जाय. सूरत से कीरत बडी. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. हे 3.5 हाताचं शरीर हे सुरतच आहे. हे सुरत जर साणप बाबा शिर्डीला न्यायची असेल सुरत, तर काळ्या पिवळ्या जीपवालं 100 रुपये मागतं. सुरत शिर्डीला न्यायला 100 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, एवढं लक्षात ठेवा. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. पुन्हा सूरत तो जाते रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही अतिपरिचयामुळे. तैसीची याची स्थिती नासत जाय क्षणक्षणा प्रति म्हणून या ते म्हणती अश्वत्थ. गा बाळपणी जसं शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं रोहिदास, जरा लक्षात ठेव, तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस सुद्धा म्हणतो पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणते का? आजोबा कायम घाईतच असता बा तुम्ही. काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा नाशिकला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, तोंड पाहत. पप्पी कुठली? काया नहीं तेरी नहीं तेरी. काया नहीं तेरी नहीं तेरी. नाही तेरी, नाही तेरी. नहीं तेरी.
मत कर मेरी काया नहीं तेरी नहीं नहीं तेरी नहीं तेरी काया मी का थांबलो? 3 गोष्टी लक्षात ठेवा. माया, काया, छाया. उजेडामध्ये तुमची सावली तुमच्या सोबत असते, तसं तुमच्याजवळ जोपर्यंत सगळं असतं तोपर्यंत भोवताल लोक असतात. अंधारात जा, सावली साथ सोडून देते. अंधेरे में छाया साथ नहीं देती. बुढ़ेपे में काया साथ नहीं देती. और मरते समय धन की माया साथ नहीं देती. काया नहीं तेरी. सूरत तू जाती रही, जाती रही. कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता तो देह जर्शीच्या गोठ्यात पडू नये त्याला चहा कोणी नेऊन देत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणून सूरत तो जाती रही, किरत कबू ना जाय. म्हणून हा इतिहास झाला. पुढे चर्चा करताना आम्ही सगळे त्यावेळेला होतो, आमच्या परीनं मदत केली होती. आणि आम्हाला वाजे साहेब श्रीकृष्णाच्या रूपात भेटले होते. म्हणून या संबंधाने ही सगळी हयात पिढी वाजे साहेबासह अमर झाली, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कदाचित मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही, परमेश्वराच्या मनातलं चुकत नाही. त्याच्याच मनात असेल, मी वाजे साहेब आणि त्यांचे सर्व सवंगडी असेल त्यावेळेला येतो बरं का, त्याच्या मनात असेल. हां, त्याच्याच मनात असेल. योग्यता आणि योग्य. बरीच माणसं योग्यतेच्या मागे पळतात, तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढं पडते. योग्यतेच्या मागे पडू नका, तुम्ही योग्य व्हा, की योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागे धावते. म्हणून पांडुरंगाला वाटलं असेल आता मला योग्य व्यक्ती भेटले, इथं यायचं आहे. तुम्ही जाऊन पहा, सवडीनुसार जाऊन पहा. आतमध्ये फार सुंदर सोहळा संपन्न झाला. ब्रह्मवृंदांनी काही कसर ठेवली नाही, काही कसर नाही. ते काय सत्यनारायण आहे का? अरे प्राण आणायचा आहे मूर्तीमध्ये, जीव वतून मंत्रघोट चाललाय त्यांचा, लक्षात घ्या. आणि मूर्ती पहा जाऊन, असं वाटते की आपण सिन्नरला नाही पंढरपूरला उभे आहो आणि पांडुरंगाचं दर्शन. बरे का रोहिदास, एक सांगतो पुन्हा, मूर्ती पैशानं मिळत असते. हा मराठीतला शब्द नीट आहे का? मूर्ती पैशानं मिळते, पण मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव घेणाऱ्याच्या नशिबानं मिळते. म्हणून पांडुरंगाला वाटलं असेल याच वेळेला यायचं आहे मला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या गोष्टीचा विचार करा. विचार चालूच आहे. पांडुरंग बाबा विचाराशिवाय कोण? इथं बसलेली माणसंही विचार करतातच ना. इथे गाय गाय आलो, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. बसतं कीर्तनातनं विचार घरच्या कुलपाचा. असा कोण आहे जो आणि विचाराला एवढं महत्व आहे जीवनामध्ये. विचारी मना तुची शोधून पाहे, याच्या आधी जगी सर्व सुखी असा कोण आहे. ही मराठीतली मजा पहा. कोण आहेला प्रश्नचिन्ह द्यायचं. हा प्रश्न आहे पहिल्या लाईनमध्ये समर्थ रामदास स्वामींचा.
जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि त्याचं उत्तर मर्म असं दिलं, त्याचं उत्तर विचारी शब्दात आलं. विचारीच्या पुढे पूर्णविराम द्या की उत्तरच. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी. म्हणजे पुन्हा कोणाला विचारायचं नाही, जीवनामध्ये जो विचार करतो तो व्यक्ती सुखी आहे. नाही तर मनात तूच शोधून पाय. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं महत्व विचाराला आहे, एवढं महत्व. ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्यानं सायकलवाल्याचा विचार करायचा नाही, अनवाणी चालणाऱ्याचा, तर सुखी आहे. विचारी याला म्हणतात. देवा, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला गरीबाला दिल्या, हे पाय पोळत चाललो हो, असा विचारी सुखी आहे. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करायचा, तर सुख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, उत्तर आहे विचारी. एवढं महत्व विचाराला जीवनामध्ये आहे. ते एका राजाला सवय होती, आज काही मी भानावर नाही बरं का, मला सांगत जा वेळ संपत आली म्हणजे. चालू द्याच म्हणणार आहे, मला माहिती आहे अजून. आता ते पांडुरंग बाबा कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यानं आता उभं नाही जमत बाबा. मी सांगत असतो तुमचे काही नियम असेल भाऊ तर मला उभं नाही जमत बरं का, बसावं लागतं कीर्तनाला. झोपून करा महाराज, तरी या. अजून एवढं प्रेम आहे समाजाचं, वन्स मोरच चालू आहे ते काय. हा ना, हो ना, तेही प्रमाण आहे. तुम्ही हसता पण प्रमाण आहे. निजल्याने गाता उभा नारायण, जाने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, जाने गाता उभा नारायण. बैसल्या कीर्तन करिता डोले. सदा कीर्तन करता दोघे, सदा कीर्तन करिता डोले. बस बस बस, ते तुम्हाला पाठ नव्हतं म्हणून जोरात बोललो ते. असं हा, मजा आहे आपलं. एका राजाला सवय होते बरं का साणप बाबा, प्रत्येक ठिकाणी त्यानं बोर्ड लावले, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. सगळ्या राजवाड्यात, बैठक रूममध्ये, जेवणाच्या खोलीमध्ये, सगळीकडे एवढेच बोर्ड, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. एक दिवस राजा शिकारीला गेला. त्याचा तरणा बांड मुलगा 25 वर्षाचा राजपुत्र जेवण झालं बापाच्या खोलीत पलंगावर येऊन झोपला, शाल पांघरून झोपला. जेवण झाल्यावर त्याची मम्मी म्हणजे राणी ती आली, कॉटवर बसली, तिलाही डुलकी आली, कलंडली, झोपली. नात्यानं मायलेकर आहे, शाल पांघरून झोपलेलं पोर आहे, शेजारी झोपली ती माय आहे. योग असा की राजा शिकार करून आला आणि जेव्हा खोलीमध्ये प्रवेश राजाचा झाला, दृश्य पाहिलं, कोणाची हिंमत आहे माझ्या राणीसोबत परपुरुष. क्रोध अनावर झाला. खुंटीला तलवार होती, तलवार काढली, पण त्याच खुंटीला बोर्ड टांगलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. बस तेवढं.